शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय, शेतकरी बांधवांनो, आता मात्र तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे होणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये आता एक नाही तर 2 योजनेचे पैसे मिळणार आहेत। पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई, 2 टप्प्यांमध्ये पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाचे नियोजन झाले आहे। तर आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। सरकारचा एवढा मोठा हा निर्णय आहे आणि त्यामुळे अनेक लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा सुद्धा होणार आहे। किती रुपयांची रक्कम भरपाई पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे? शेतकरी म्हणत होते, पैसे कधी येणार आहे? महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना बँक खात्यामध्ये ही पूर्ण रक्कम जमा होणार आहे। चला तर आता संपूर्ण यादी आणि कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत हे आपण बघूया। पैसे येणार कधी? तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही? तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सरकार कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पैसे पाठवणार आहे? संपूर्ण बातमी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। संपूर्ण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटपाची बातमी आपण बघूयात। नुकताच शासनाने GR हा जाहीर केलेला आहे। राज्य सरकारने खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी देखील आता पात्र शेतकरी लाभार्थ्यांना एकूण 1219 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे। म्हणजे बघा, शेतकरी बांधवांनो, 100 कोटी नाही तर 200 कोटी नाही, 1000 नाही तर 12,019 कोटी रुपये सर्वात जास्त निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे। आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे। यामुळे आता सर्व शेतकरी खुश होणार आहेत। कोणाला नुकसान भरपाईचे पैसे मिळतील तर कोणाला पीक विम्याचे मिळतील, पण काही ना काही रक्कम यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही जमा केली जाणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे जर सरकारने अंमलबजावणी करून आता पूर्ण वाटप जे आहे ते ठरवले तर 3 दिवसांच्या आतमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। शेतकरी बांधवांनो, आता तर काळजीचं कारणच नाही, असं तर वाटपच होणार आहे। लक्ष देऊन वाटप केलं तर सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील। एकूण 22 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर ते 22 जिल्हे कोणकोणते आहे हे आपण सविस्तर समोर बघूया। आणि सर्वात जास्त रक्कम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई आता पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी हा मंजूर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई आता पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी हा मंजूर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत। यामध्ये विशेष म्हणजे काही भावी जिल्ह्यांचाही समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे। नुकसान भरपाई का दिली जात असते? राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, वादळी वारे यामुळे खरीप आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असते। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी ही मदत शेतकऱ्यांना दिली जात असते। सद्यस्थिती ज्या जिल्ह्यांचा लाभ आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांना निधी हा मंजूर झालेला आहे, त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूया। पुणे, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर पुढील टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांची संभाव्य यादी आपल्यापर्यंत आलेली आहे। त्या जिल्ह्यांची नावे आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली।
या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे? पिकांच्या प्रकारानुसार आणि नुकसानीच्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना ही मदत दिली जात असते. साधारणपणे 30% ते 50% नुकसान झाल्यास मध्यम मदत मिळत असते. 50पेक्षा जास्त नुकसान झाल्यास जास्तीत जास्त भरपाई सरकार देत असते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना 5,000 ते 25,000 रुपये आणि काही ठिकाणी यापेक्षाही अधिक मदत शेतकऱ्यांनाही मिळत असते. तर हे पैसे कधी येणार? हे DBT मार्फत तुमच्या बँक अकाउंटला थेट पाठवण्यात येणार आहेत. तुम्हाला यासाठी काय करावे लागेल? तुमचा मोबाईल आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बँक खाते सुरू असणे खूप गरजेचे आहे. तुमचं जर बँक खातं बंद पडलेलं असेल तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाच्या काही सूचना आपण बघूया. पीक विमा भरलेला असणे हे सुद्धा गरजेचे आहे. तसेच बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. अर्जाची सद्यस्थिती योग्य आहे की नाही हे सुद्धा चेक करून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्ही जर चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला नुकसान भरपाईही मिळणार नाही. आणि शेवटची म्हणजेच अंतिम अपडेट आपण बघूया. सरकारकडून लवकरच अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांचा समावेश पुढील टप्प्यात होणार आहे त्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शेतकरी असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.